प्रभू आहेत. सुनील प्रभूंना आपले इथले खेडमधले बाळा खेडेकर जे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांनी हा विषय इथून पाठवला होता आणि त्यांनी तो चांगल्या प्रकारे मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 6 प्रश्नांचं उत्तर देताना पंकजा मुंडेंनी जे काही बोललेले आहेत त्यांचं पहिलंच वाक्य त्यामध्ये असं आहे की इटलीमधून हद्दपार झालेली मिटेनी SPA ही रासायनिक कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक या नावाने सुरू करण्यात आली असल्याबाबतची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. जर कंपनी भारतामध्ये चालू होते आणि इतकी विवादित ही कंपनी आहे आणि त्याच्यावर जर मंत्री महोदय अशा प्रकारे उत्तर देत असतील तर तुम्ही काय सांगाल? आता ह्याच्यावर जनतेने पण विचार करायला पाहिजे की हा जगभरात गाजणारा विषय आहे. ज्या इटलीच्या या मिटेनी SPA कंपनीमुळे 3.5 लाख लोक बाधित होतात, 4,000 लोकांचा मृत्यू होतो. तिथल्या महिला संघटन एक केस करतात. त्या केसमध्ये तिथल्या संचालकांना मिटेनीच्या 11 संचालकांना 14 वर्षाच्या शिक्षा होतात आणि त्याच कंपनीतला एक संचालक ह्या लक्ष्मी कंपनीच्या संचालक बोर्डात असावा. त्यांनी 2013 पासून ह्या आपल्या भारताच्या भूमीचा आणि असणाऱ्या पर्यावरणीय कायद्यांचा अभ्यास केलेला आहे की ह्याच्यावर पिपास रिलेटेड कोणतेही कायदे ह्या देशात नाही आहेत. त्यामुळे जिथे तिकडे ज्या ज्या देशात बंदी येते त्यांच्यासाठी भारत हे डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे. कुठची कंपनी बंदी घातलेल्या इतर देशातल्या आणायची आणि भारतात उभी करायची. आता ह्या गोष्टीसाठी आपले उद्योगमंत्री सक्षम असले पाहिजे, केंद्रातले मंत्री सक्षम असले पाहिजे की तिकडे का बंद झाली आणि ती तुम्ही इकडे कोणत्या आधारावर आणताय.